हाय हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल प्रियांकाज हॅपी वर्ल्ड। तर आजचा व्लॉग खूप स्पेशल होणार आहे, तर हा व्लॉग तुम्ही लास्टपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला व्लॉग कसा वाटला ते मला नक्की सांगा। माझं खूप छान दर्शन झालेलं आहे अक्कलकोटला आणि स्वामींचं छान असं दर्शन घेऊन मी निघाली आहे तुळजापूरला, तुळजाभवानी देवीच्या मंदिरामध्ये। फर्स्ट टाईम चालली आहे, आमचा प्रवास चालू झाला आहे आणि खूप आम्ही म्हणजे थकलो होतो आणि अक्कलकोटला आम्हाला थोडा जास्त वेळ लागला आणि तिथून तरीही ठरवलं की आम्हाला आता तुळजापूरला जायचं आहे, देवीचं दर्शन घ्यायचं आहे। एवढ्या लांब आलो आहे तर ॲटलिस्ट देवीचं दर्शन हे झालंच पाहिजे आणि मला खूप उत्सुकता होती। मला पहिल्यांदाच ते मंदिर पाहायला मिळणार होतं आणि इतकं छान असं प्रसन्न, आपण मंदिराच्या परिसरात गेल्यानंतर मन अगदीच प्रसन्न होऊन जातं आणि मला खरंच तिथं तसंच वाटत होतं। आणि तिथे मार्केटमध्ये पण इतकं छान होतं सगळं, इतके छान छान देवीच्या मूर्त्या होत्या आणि खूप क्लीन होतं। असं मला वाटतच नव्हतं की हा मंदिराचा परिसर आहे। नेहमी असं होतं की खूप गर्दी असती तिथं, म्हणजे इतकं हे नसतं ठेवलेलं, व्यवस्थितपणा नसतो, पण इतकं इथलं मंदिर छान होतं ना, ॲक्च्युली बघायला पण खूप सुंदर वाटत होतं आणि जास्त असं गर्दी नव्हती। आतल्या भागामध्ये होती गर्दी, पण सुरुवातीला आम्ही जेव्हा जात होतो तेव्हा बिलकुल अशी गर्दी जास्त नव्हती। एकदम आम्ही आरामात चाललो होतो आणि मार्केट सगळं एक्सप्लोर करत होतो। देवीसाठी आम्ही देवीचं ओटी वगैरेचं सामान घेतलं आणि ते पण इतकं छान मिळालं। इथलं कुंकू खूप छान असतं, खूप प्रसिद्ध असतं आणि मला खूप आवडतं। मी आवर्जून माझ्यासाठी घरी न्यायला कुंकू घेतलं आणि तुम्ही बघू शकता इतकं सुंदर असं वातावरण आहे, सगळीकडे लाईट्स आहेत, क्लीन आहे आणि खूप छान असं देवीचे त्यांनी मंदिराचं वातावरण जे की त्यांनी कुंकवापासून बनवलेली, छान वाटलं। मी आत्ता नेक्स्ट टाईम जेव्हा कधी येईल ना तर मी जास्त वेळ घेऊन येणार आणि छान असं शूट करणार आहे आणि सगळ्या आठवणी अशा मनात घेऊन जाणार आहे। पण आत्ता हे जे दर्शन झालं ते पण खूप खूप छान झालं आणि देवीचं दर्शन एकदम मला जवळून मिळालं आणि मला जेवढी माहिती होती तुळजाभवानी मातेबद्दल तर ती मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तुळजाभवानीची मूर्ती ही चल असून ती वर्षातून 3 वेळेस सिंहासनावरून हलवली जाते आणि या देवीने रामाला लंकेचा रस्ता दाखवला म्हणून तिला रामवरदायिनी असे म्हणतात। रामाला दिशादर्शन करणारी, शिवाजी महाराजांना आणि अख्ख्या महाराष्ट्राला प्रेरणा देणारी अशी ही तुळजाभवानी उजव्या सोंडेचा महाराष्ट्राचे कुलदैवत दर्शन तुम्हाला ओळखलं जातं। इतकी छान आणि अशी सुंदर आणि सुबक ही मूर्ती होती। मला ही पण मूर्ती खूप आवडली आणि तिचं मी दर्शन घेतलं आणि तिथून पुढे आपल्या मंदिराचा जे स्टार्टिंगचा भाग असतो तो मला बघायला मिळाला आणि तो पण इतका प्रसन्न आणि छान होता ना, खूप सुंदर वाटत होतं, खूप प्रसन्न वाटत होतं। एवढंच झालं की मला जास्त टाईम इथं घालवता नाही आला, पण मी जेव्हा आता नेक्स्ट टाईम येईन तेव्हा मी माझ्या पूर्ण फॅमिलीला घेऊन येणार आहे आणि छान असा इथं टाईम घालवणार आहे आणि खूप सुंदर मंदिर आहे, तुम्हाला पण खूप आवडेल। तुम्हाला माझा आजचा व्लॉग कसा वाटला ते मला नक्की शेअर करा आणि कमेंट्स करा, प्लीज प्लीज तुम्ही कमेंट्स करत जा, मला खूप मोटिवेट होतं आणि मी असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहीन। चला